नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड सी ई टी 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, बी एड सी ई टीमधील पहिलाच घटक म्हणजेच बुद्धिमत्ता, ज्याला आपण मानसिक चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो, त्या संदर्भातील हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, बुद्धिमत्ता हा जो घटक आहे तो एकंदरीत 40 गुणांसाठी आपल्याला बी एड सी ई टीला आहे. हा घटक जाणून घेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला मार्किंग स्कीम पाहावं लागेल, ते म्हणजेच सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर बी एड सी ई टी 2024. विद्यार्थी मित्रो, यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी असं म्हणतो. यामधील आपल्याला विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टीला एकूण 40 प्रश्न या घटकातून विचारले जाणार आहेत, जे की नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो मार्क्स पर क्वेश्चन, तर प्रति प्रश्न आपल्याला 1 मार्क असणार आहे, 1 गुण असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो प्रश्नांची एकूण संख्या म्हणजेच मॅक्झिमम मार्क्स हे 40 असणार आहेत. तर पहिला जो घटक आहे आपला बी एड सी ई टीमधला तो म्हणजेच बुद्धिमत्ता, 40 प्रश्न 40 मार्क्स, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला बुद्धिमत्तेचा जो सिलेबस आहे, जो की आपल्या सी ई टी सेटच्या पोर्टलवरती इंग्रजी माध्यमातून दिलेला आहे, इंग्रजीमधून दिलेला आहे, तो आपण इथे पाहूया. विद्यार्थी मित्रो, कंटेंट्स ऑफ सेक्शन्स म्हणजे यामध्ये जे 3 घटक आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान असेल, आणि टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती असेल. तर हे 3चे घटक आहेत विद्यार्थी मित्रो. याचा घटकनिहाय सिलेबस आपल्याला इथे दिसत आहे. तर पहिला घटक आज आपण पाहणार आहोत, म्हणून फक्त मेंटल ॲबिलिटी बुद्धिमत्ता याच घटकाचा सिलेबस आज आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज युअर रिझनिंग पॉवर. आपला जो सिलेबस आहे विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता या घटकाचा, तर या चाचणीच्या सामग्रीचा उद्देश जो आहे तो आपल्यामधील तर्कशक्ती तपासणे हा आहे. म्हणजेच यामध्ये जे 40 प्रश्न जे की बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत, ज्याला आपण एम सी क्यू असं म्हणतो. तर एम सी क्यूज आहेत विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला तार्किक पद्धतीवर अवलंबून असलेले पाहायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इट ऑल्सो हेल्प्स टू जज हाऊ ॲक्युरेट यू कॅन थिंक. अजून एक गोष्ट ह्या चाचणीद्वारे घडणार आहे, ती म्हणजेच तुमची विचार करण्याची अचूकता जी आहे ती यातून हेरली जाणार आहे, शोधली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, यात आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, तर दिस टेस्ट विल कंटेन क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिरीज, ज्याला आपण मालिका असं म्हणतो विद्यार्थी मित्रो. तर कोणती मालिका पाहूया. त्यामध्ये अंकमालिका व अक्षर मालिका म्हणजेच विद्यार्थी मित्रो याला आपण नंबर सिरीज म्हणतो. अंकमालिका, अक्षरमालिका, लेटर सिरीज म्हणजेच ए ते झेड हे जे इंग्रजीचे मुळाक्षरं आहेत विद्यार्थी मित्रो, 26 मुळाक्षरं, यावर आधारित प्रश्न जे येतात त्याला आपण अक्षरमालिकेचे प्रश्न, व संख्यात्मक जे प्रश्न येतात त्याला आपण अंकमालिकेचे प्रश्न असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो सिलोजिझम, ज्याला आपण तर्क असं म्हणतो. त्यानंतर तर्कसंगती. त्यानंतर विद्यार्थी मित्रो कोडिंग डिकोडिंग. कोडिंग म्हणजेच सांकेतिकरण, आणि तो कोड आपण शोधून काढणे म्हणजे त्याला डिकोडिंग ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, म्हणजेच सांकेतिकरण व विसंकेतीकरण. कोड शोधून काढणे, अँटीडोट काढणे. त्यानंतरचं विद्यार्थी मित्रो रिलेशनशिप, ज्याला आपण नातेसंबंध असं म्हणतो. मानवी नाते जे आहेत, ज्याला आपण रक्ताचे नाते असेही म्हणतो, त्या नात्यातील संबंध यावर आधारलेले प्रश्नही आपल्याला विचारण्यात येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो ॲनॉलॉजीज म्हणजेच सारखेपणा आपल्याला शोधायचा असतो, ज्याला आपण सहसंबंध असं म्हणतो. यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो वर्गीकरण, ज्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन डायस. विद्यार्थी मित्रो आपण सबसिडीमध्ये जो डायस वापरतो, ज्याला आपण फासा असं म्हणतो, फाश्यावर जे डॉट असतात, टिंब असतात, तर त्या टिंबावर आधारितसुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. तर एकंदरीत हा बुद्धिमत्ता ह्या आपल्या घटकाचा काय आहे, सिलेबस आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर
हे जे प्रश्न विचारले जातात ते तर एकतर व्हर्बल फॉर्ममध्ये किंवा नॉन व्हर्बल फॉर्म, ज्याला आपण शाब्दिक आणि अशाब्दिक असं म्हणत असतो, तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. विद्यार्थी मित्रो, नमुना दाखल आपण काही प्रश्न येथे सॉल्व करून घेत आहोत. यापुढील व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करणार आहोत, ही बाब आपण लक्षात घ्यावी. विद्यार्थी मित्रो, एक प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. तंतोतंत्र आकृती शोधा. म्हणजेच आपल्याला सारखेपणा ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रो. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजेच BED-CET एक प्रश्न आकृती दिलेली असते. तर सुरुवातीची दिलेली आकृती ही प्रश्न आकृती, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो. व त्यानंतरच्या ज्या आकृती क्रमांक 1, 2, 3, 4 अशा 4 पर्याय आपल्याला दिलेले पाहायला भेटतात. त्याच्या खाली आपल्याला संख्या म्हणजे नंबर्स दिलेले पाहायला भेटतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तर हे 4 पर्याय आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला ही जी आकृती दिलेली यासारखी आकृती या 4 पैकी कोणती आहे ते ओळखायचं आहे. म्हणजेच तंतोतंत सारखी आकृती आपल्याला ओळखायची आहे. विद्यार्थी मित्रो, आपण सर्व बाबी पाहिल्यानंतर तर आता हे कोंबडीच्या पिल्लाचे तोंड जे आहे, ज्याला आपण चोच म्हणतो, त्यासारखा भाग आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तो भाग करेक्टली कोणत्या आकृतीमध्ये तो आपल्याला पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला आकृती क्रमांक 2 जी आहे ती तंतोतंत आकृती असलेली पाहायला भेटते. कारण विद्यार्थी मित्रो, आपण इथं पाहू शकता, इथं नालाकृती जी आकृती आहे त्यामध्ये परत एक आकृती आपल्याला मध्ये पाहायला भेटते, जी आकृती आपल्या प्रश्न आकृतीमध्ये सुद्धा नाही आणि त्यामुळे पर्याय 1 जो आहे तो पर्याय आपला आकृतीचा उत्तर पर्याय नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला अशा सारखेपणा व वेगळेपणा यावर आधारित ऑप्शन 2 आपल्याला करेक्ट उत्तर असलेलं पाहायला भेटतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, तंतोतंत आकृती ओळखा. हाच प्रश्न विद्यार्थी मित्रो. तर आपण इथे पाहू शकता, एक जोकरच्या कॅपसारखं आपल्याला एक आकार दिलेला आहे. तो आकार आपल्याला आकृती म्हणजेच उत्तर आकृत्या ज्या आहेत त्यापैकी करेक्ट आकृती कोणती आहे तो नंबर आपल्याला काय करायचा आहे, तिथे नमूद करायचा आहे. ती आकृती आपल्याला ओळखायची आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होय. तर आपण इथे पाहू शकता, इथे ज्या रेषा आहेत विद्यार्थी मित्रो उजव्या साईडला, त्या ह्या पर्यायामध्ये डाव्या साईडला आहेत. म्हणजे ही आकृती आपलं उत्तर नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इथे ज्या 3 रेषा आहेत तर त्यांची संख्या आपल्याला ह्या आकृतीमध्ये एकच पाहायला मिळते. म्हणजे ती पण आकृती चुकीची आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, शेवटची जी आकृती आहे उत्तर आकृती, त्यामध्ये रेषा 2 ऐवजी 3 दिलेल्या आहेत. म्हणजे ही पण आकृती काय आहे, चुकीची. म्हणून विद्यार्थी मित्रो, ऑप्शन क्रमांक 3 ही आपली करेक्ट आकृती होय, उत्तर आकृती होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच एका सांकेतिक भाषेत 141141 ज्याला आपण 141 असं म्हणूया, म्हणजेच नाना हा शब्द तयार होतो. तर त्याच भाषेत ससा हा शब्द कसा तयार होईल, कसा लिहावा लागेल हे आपल्याला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण ज्यावेळेस परीक्षेला जाऊ म्हणजेच BED-CETला जाऊ त्यावेळेस आपल्याला तेथे कोरे पेज दिले जातात. विद्यार्थी मित्रो, जे दिलेले कोरे पेजेस आहेत ते रफ वर्कसाठी असतात. कारण आपला पेपर हा ऑनलाईन आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन पेपर जो द्यायचा आहे तिथे आपल्याला रफ वर्क करण्यासाठी हे पेपर कशासाठी दिले असतात, तर रफ वर्कसाठी. त्यावरती आपण ज्यावेळेस आपल्याला पेपर प्रोव्हाइड केला जाईल त्यावेळेस आपण काय करायचं आहे, आपल्याला लॉग इन करण्यापूर्वी काही मिनिट आपल्याकडे शिल्लक असतात, म्हणजेच सुरुवातीला दिलेले असतात. त्या वेळेत आपण काय करू शकतो, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोऱ्या पेजवरती A ते Z हे जे अक्षरे आहेत, जे आपण अल्फाबेट्स म्हणतो, ते आपण लिहून घ्यायचे आहेत. आणि ते क्रमवार लिहून घेऊन त्याला आपल्याला नंबरिंग करायची आहे. म्हणजेच वरच्या साईडने आपल्याला त्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो, त्याला नंबरिंग करायची आहे. त्यामध्ये आपण वरच्या साईडला 1 ते 26 अशी नंबरिंग करायची आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, झेडकडून परत खालच्या साईडला खालून काय करायचे आहे, नंबरिंग करायला सुरुवात करायची आहे. म्हणजेच झेडला 1 नंबर परत उलटं यायचं आहे. आणि उलटं आल्यानंतर विद्यार्थी मित्रो, एला 26 नंबरपर्यंत नंबर येतील. म्हणजे उलटी नंबरिंग आपल्याला खालच्या साईडने करायची आहे. अशी नंबरिंग केल्यानंतर विद्यार्थी मित्रो,
आपल्याला एक बाब पाहायला मिळते, जसं की असा चार्ट तयार होतो. विद्यार्थी मित्रो, हा चार्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला दिलेल्या ज्या संख्या होत्या त्या म्हणजेच 141 141 141. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला ही 14 जी संख्या आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर 14 नंतर 141 मधला एक उरतो, एक राहतो, तो म्हणजेच इथे पाहायला मिळतोय. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, 14 संख्येसाठी अक्षर जे आहे ते म्हणजेच एन अक्षर, तर एक संख्येसाठी येणारं अक्षर इथं ए अक्षर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 14 आणि 1 ज्याला आपण 141 असं म्हटलं विद्यार्थी मित्रो, तर त्याचं अक्षर आपण ज्यावेळेस जुळू म्हणजेच पहिलं व दुसरं अक्षर हे जुळून आपल्याला एन ए असे दोन अक्षरं सलग मिळालेले पाहायला मिळतात. परत आपल्याला 141 दिलेले म्हणजेच परत हे अक्षरं काय होतात, 14चं परत काय होईल, यन तयार होईल आणि 1चं ए तयार होईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, नाना हा शब्द आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला ससा हा शब्द तयार करायचा आहे. नानासाठी जर आपल्याला यन आणि ए हे मिळून दोन संख्या ज्या आहेत तयार होतात मिळतात, त्या म्हणजेच 14 व 1. तर विद्यार्थी मित्रो, सेम मॅनरमध्ये आपल्याला ससा हा शब्द तयार करायचा आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रो, ससा हा शब्द इंग्रजीमध्ये आपण यस ए असा लिहू. त्यामुळे विद्यार्थी मित्रो, आपल्याला यससाठी असणारा जी जागा आहे यसची तिथे जावे लागेल. तर यस 19 नंबरला आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो. त्यामुळे 19 ही जी संख्या आपल्याला इथे घ्यावी लागेल. त्यानंतर ससामध्ये आपल्याला एस ए असं आलं होतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, हे जे ए आहे तर त्यासाठी परत आपल्याला एक घ्यावा लागेल. म्हणजेच 191 ही संख्या आपल्याला मिळते. ससा त्यामधला जो एस ए आहे त्यासाठी परत विद्यार्थी मित्रो आपल्याला 19 व 1 असं घ्यावं लागेल. म्हणजेच सुरुवातीला जसं 141 होतं, आता 191 असा आपल्याला अंक तयार झालेला पाहायला मिळतोय. चला जाऊया आपल्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रो, तर ऑप्शन 1 मधला 191 म्हणजेच पहिला जो ऑप्शन आहे तो आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, अक्षरमालिकेवर आधारित असणारे आपल्याला सांकेतिक जे भाषा आहे त्या सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी आपल्याला विचारलं होतं. तर हे अंक आहेत, तर असे अक्षर तयार होतात. तर विद्यार्थी मित्रो, आपण त्याला कोडिंग व डिकोडिंग म्हणजेच सांकेतीकरण व विसंकेतीकरण असं म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला बुद्धिमत्ते प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जसे वीट बरोबर भिंत तसे वाक्य बरोबर काय. तर विद्यार्थी मित्रो, कोरिलेशन म्हणजेच सहसंबंध या गटातील हा प्रश्न. तर विटेची जर भिंत तयार होत असेल म्हणजेच अनेक विटा आपण जोडल्यानंतर जर भिंत तयार होत असेल, तर विद्यार्थी मित्रो अनेक वाक्य आपण जोडल्यानंतर क्रमवार त्यांना मांडल्यानंतर काय तयार होईल असा हा प्रश्न. ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता. ऑप्शन 1 उतारा ज्याला आपण पॅसेज असं म्हणतो, 2 ओळ ज्याला आपण लाईन असं म्हणतो, 3 पुस्तक ज्याला आपण बुक म्हणतो आणि 4 पाठ म्हणजेच लेसन होय. तर विद्यार्थी मित्रो, अनेक वाक्य अर्थपूर्ण वाक्य आपण एकत्रित जोडल्यानंतर आपल्याला उतारा तयार झालेला पाहायला भेटतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर होय. उतारा म्हणजेच पॅसेज करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लावणी बरोबर आहे महाराष्ट्र म्हणजेच लावणी आणि महाराष्ट्राचा जो संबंध आहे तर आसाम आणि पुढे येणारा घटक संज्ञा कोणती असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 बिहू, 2 दांडिया, 3 कुचिपुडी, 4 कथकली. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 बिहू. विद्यार्थी मित्रो, लावणी हे महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे, तर आसाम राज्याचं लोकनृत्य आपल्याला बिहू हे असलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच ऑप्शन 1 बिहू करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास विद्यार्थी मित्रो नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्रो, पुढे काही प्रश्न आपल्याला दिले आहेत ते म्हणजे प्रश्न क्रमांक 6 व 7. यासाठी आपल्याला एक सूचना आहे, कॉमन सूचना 2 प्रश्नासाठी. दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधा. विद्यार्थी मित्रो, आकृती ही आपण जर पाण्यात पाहिली, चेक केली तर कशी असेल. तर सर्वप्रथम आपल्याला आकृती जी दिलेली आहे ज्याला आपण प्रश्न आकृती म्हणतो तिचं निरीक्षण करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, ते म्हणजेच एक अंक आहे, संख्या आहे, तर त्याची जी दिलेली संख्या आहे विद्यार्थी मित्रो ती म्हणजेच 2 4 5 म्हणजे ज्याला आपण 245 असं म्हणूया. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची.
तर हे जे अंक आहेत विद्यार्थी मित्रो, आपण खाली हे जे दाखवले, तर पाण्यातील प्रतिबिंबासाठी आपण खालच्या दिशेने आपल्याला अशा प्रकारची आकृती तिथं दाखवलेली असते, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, हीच जर आकृती आरशातील प्रतिबिंब आहे असं जर आपल्याला विचारलं असतं, तर आपल्याला इकडच्या साईडने अशा प्रकारे ग्रिल दाखवलं असतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच उजव्या साईडने उभं जर ग्रिल असेल तर त्याला आपण आरसा असं म्हणायचं. आणि विद्यार्थी मित्रो, खालच्या साईडने जर अशा प्रकारचं ग्रिल असेल, जाळी असेल, तर त्याला विद्यार्थी मित्रो आपण काय म्हणायचं आहे, तर पाण्यातील प्रतिबिंब. आता लक्षात घ्या, पाण्यातील जे प्रतिबिंब विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये अक्षराचा अंकांचा इथं अंक आलेले आहेत, तर कधीही अक्षरही आपल्याला आलेले पाहायला मिळतात. तर त्यांचा क्रम कधीही बदलत नाही. म्हणजेच पाण्यातली ही जी आकृती असणार आहे, तर ते सुरुवातीला आपल्याला 2 पाहायला मिळेल 1 नंबरला, परत 2 नंबरला आपल्याला 4च पाहायला मिळेल आणि 3 नंबरला आपल्याला 5च पाहायला मिळेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ह्या अंकाचा क्रम असाच राहील, तो बदलणार नाही. तर आता चला पाहूया आपल्या उत्तर आकृतीमध्ये आपली करेक्ट आकृती कोणती. तर विद्यार्थी मित्रो, परत अजून एक गोष्ट होत असते यातमध्ये, तर हा 5 जो आहे, तर हा 5 उलटा पडेल, म्हणजे खाली पडेल. 4ही उलटा पडेल, त्यानंतर 2ही उलटा पडेल आणि तयार होणारी जी आकृती विद्यार्थी मित्रो, ऑब्झर्वेशन करून आपण पाहू शकता, आकृती क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होय. आपण व्हिडिओ पॉज करून निरीक्षण करू शकता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की सेमच होता. तर आपल्याला आकृतीचं प्रतिबिंब ओळखायचं होतं पाण्यातील. तर ही जी आकृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रो बॉक्समधली, ह्या आकृतीचं प्रतिबिंब कसे असेल. तर आताच आपण सांगितलं की वरच्या ज्या गोष्टी त्या खाली येतात, खालच्या ज्या गोष्टी त्या वरच्या साईडने आपल्याला गेलेल्या पाहायला मिळतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, जर एखादी आकृती आपल्याला दिलेली अशी असेल, तर ती आकृती आपल्याला उलटी झालेली पाहायला मिळते. म्हणजेच अशा प्रकारे तिचं डोकं व तिचे हात आणि पाय. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ही आकृती आपल्याला इथे काय होईल, हा जो त्रिकोण आहे तो आपल्याला खालच्या बाजूने आलेला पाहायला भेटेल, वर्तुळ ते वरच्या बाजूने जाईल. हा जो बॉक्स आहे तो खालच्या बाजूने आलेला आहे. म्हणजेच आकृती क्रमांक 1 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अजून एक लक्षात घ्या, इथे जसा त्रिकोण डार्क करण्यात आलेला आहे तसा त्रिकोण डार्क होणार नाही. तर विद्यार्थी मित्रो, त्रिकोण जशाला तसाच राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आकृतीमध्ये जशाला तसंही राहणार नाही. तर इथं जो त्रिकोण आहे तो आपल्याला खालीच गेलेला पाहायला मिळायला पाहिजे, म्हणजे तो खालच्या साईडला असायला पाहिजे, जो की आपल्याला इथं दिलेला नाही. म्हणजेच आकृती 3 आपलं उत्तर नाही. तसंच 4 संदर्भात आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बगळ्यांना कावळे म्हटले. आता कशाला काय म्हटले हे लक्षात घ्या. त्यानंतर कावळ्याला पोपट म्हटले, तर पक्ष्यांची नावं बदलायलेत. त्यानंतर पोपटाला मोर म्हटले, तर पावसाळ्यात कोण नाचू शकेल. विद्यार्थी मित्रो, यामध्ये आता तर्कसंगतीच आपल्याला माहीत पाहिजे की पावसामध्ये आनंदी होऊन कोण नाचतो. तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस ढगांचा कडकडाट होतो तसेच विजा चमकतात, त्यावेळेस मोर हा आनंदाने नाचत असतो. म्हणजे पावसाळ्यात नाचणारा पक्षी हा मोर होय. परंतु विद्यार्थी मित्रो, इथं मोराला काय म्हटले ते आपल्याला पाहावं लागेल. तर पोपटाला मोर म्हटले, म्हणजेच मोराला सुद्धा पोपट म्हटले, हे लक्षात घ्या. तर ऑप्शन 1 बगळा, 2 कावळा, 3 पोपट, 4 मोर. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 पोपट आपलं उत्तर होय. कारण इथे पोपटाला मोर म्हटले, त्यामुळे पावसाळ्यामध्ये कोण नाचेल, तर पोपट नाचेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला तर्कसंगतीने त्याचे उत्तरं सॉल्व करावे लागतात, काढावे लागतात. पुढचा प्रश्न सेम त्याच पद्धतीचा, हरिणाला माणूस म्हटले. तर आता इथं हरणाला माणूस म्हटलं आहे, त्यानंतर माणसाला ससा म्हटलं आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रो सशाला बछडा म्हणजेच गाईचं किंवा म्हशीचं वासरू म्हटलं आहे. त्यानंतर तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण. विद्यार्थी मित्रो, आपल्याला अगोदर माहीत पाहिजे की सर्वात बुद्धिमान प्राणी कोण. आपणास माहीत आहे माणूस हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे आता इथं माणसाला काय म्हटलं आहे हे आपल्याला शोधावे लागेल. तर विद्यार्थी मित्रो, हरिणाला माणूस म्हटलं आहे, म्हणजेच माणसाला हरिण आपल्याला म्हणता येईल. तर आपल्याला करेक्ट उत्तर जे आहे ते आपलं हरिण हे होय. असे आपल्याला वाटू शकते. तर विद्यार्थी मित्रो, माणसाला काय म्हटले हे पाहावं लागेल, ते म्हणजेच ससा. तर ससा हे आपलं उत्तर असणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो, चारही पर्याय अगोदर आपण पाहून घ्यायचे व कशाला काय म्हटले ते क्रॉस चेक करून घ्यायचं. तर माणसाला ससा म्हटलं आहे, तर याचं उत्तर
सर्वात बुद्धिमान प्राणी मग कोण असणार आहे? ससा हा होय. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिलेली आहेत, म्हणजे 3 संज्ञा दिलेल्या आहेत, 3 नाम आपल्याला दिलेले आहेत विद्यार्थी मित्रो. त्यांचे काही वैशिष्ट्य आहे, तर ते 3 पदं आपण जे लावलेले त्यांचा क्रम आहे, म्हणजे सिक्वेन्स आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी एक कनेक्शन आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायामधून पुन्हा निवडायचे, म्हणजे 3 पदं ऑलरेडी सारखे असणार आहेत, त्यात अजून एक पदाची आपण भर घालायची आहे. ती कशातून? तर आपल्या ऑप्शन्समधून, ज्याला आपण पर्याय असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, अगोदर दिलेले 3 पदं पाहून घेऊया. पहिलं पद साखर, दुसरं पद मीठ, तिसरं पद धुण्याचा सोडा, ज्याला आपण वॉशिंग पावडर असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, हे तिन्ही जे पदार्थ आहेत किंवा पद आहेत, संज्ञा आहेत, तर आपण ह्यामध्ये एक गोष्ट कॉमन आपल्याला पाहायला भेटते. तर विद्यार्थी मित्रो, हे तिन्ही जे पदार्थ आहेत ते आपल्याला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये, म्हणजे चरचर असलेले पाहायला भेटतात. साखर आपल्या हाताला, आपण हातात साखर घेतली तर चरचर लागते, मीठ चरचर लागते, धुण्याचा सोडासुद्धा चरचर आहे, म्हणजे आपल्याला असाच पदार्थ शोधावा लागेल जो की चरचर आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 तुरटीची पूड, 2 हळद पूड, 3 तेल, 4 वाळू. विद्यार्थी मित्रो, चरचर लागण्याच्या हिशोबाने तुरटी हा एक घटक जो आहे, तर तो पण आपल्या हाताला चरचर लागतो. तुरटीचे ज्यावेळेस आपण पूड करतो, म्हणजेच त्याचं पावडर करतो, त्यावेळेस आपल्याला ते चरचर लागतं. विद्यार्थी मित्रो, तसेच अजून एक गुण ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन पाहायला मिळाला असेल, आपण तो ओळखला असेल. तर विद्यार्थी मित्रो, साखर, मीठ, धुण्याचा सोडा, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी मित्रो, त्या पाण्यात विरघळतात, म्हणजेच हे जे तिन्ही मॅटर आहेत ते वॉटर डिझॉल्व्ह होणारे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, तुरटीची पूड ही सुद्धा पाण्यात विरघळते, म्हणजे हे एक दुसरं कनेक्शन आपल्याला सापडतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 तुरटीची पूड म्हणजेच तुरटीची पावडर आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, हळद पूड हे आपलं उत्तर असणार नाही, कारण हळद हाताला चरचर लागत नाही, तसेच ती पाण्यात विरघळतसुद्धा नाही. त्यानंतर तेल विद्यार्थी मित्रो, हाताला चरचर लागत नाही, पाण्यावर तरंगते, म्हणजे विरघळत नाही. त्यानंतर वाळू हाताला चरचर लागते, परंतु विद्यार्थी मित्रो, वाळू पाण्यात विरघळत नाही. यामुळे आपलं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 तुरटीची पूड करेक्ट होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कांदा, लसूण ह्या दोघांमध्ये एक कनेक्शन आहे. त्यानंतर बटाटे आणि कोणत्यामध्ये कनेक्शन आहे ते आपल्याला लिहायचं आहे, शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 रताळे, 2 मुळा, 3 बीट, 4 आले. तर आले आपल्या ओळखीचं आहे विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण अद्रक असं म्हणतो. तर ऑप्शन 2 मुळा आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पहिली आकृती जी दिलेली विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये संबंध सांगून आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीचा संबंध व तिसऱ्या आकृतीनंतर येणारी आकृती खालीलपैकी कोणती असेल हे आपल्याला जोडायचं आहे, सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रो, पहिली आकृती आपण पाहू शकता. इथे एक पंचकोन आहे, म्हणजे 5 कोन. त्यानंतर एक वर्तुळ आहे, गोल आहे. त्यानंतर एक डार्क केलेला स्टार आहे, म्हणजे 3 आकृत्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळतोय. तर विद्यार्थी मित्रो, दुसऱ्या आकृतीमध्ये झालं काय, म्हणजे काय बदललं? तर हा जो स्टार होता, ज्याला आपण चांदणी म्हणूया, जी की डार्क केलेली होती, तर विद्यार्थी मित्रो, ती चांदणी आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये शिरलेली किंवा गेलेली पाहायला मिळते. त्यानंतर तिची संख्या विद्यार्थी मित्रो दुप्पट झाली. जो पंचकोन इथं डावी साईडला होता तो दुप्पट झाला, म्हणजे 2 पट झालेला आपल्याला पाहायला भेटतो. तिसऱ्या आकृतीमध्ये परत काय झालं विद्यार्थी मित्रो, ज्या आपल्या चांदण्या होत्या 2 ऑपोजिट साईडला गेल्या होत्या, तर आता 3 चांदण्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात, 3 पंचकोन आलेले पाहायला मिळतात. याचा अर्थ विद्यार्थी मित्रो, चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, तर 4 पंचकोन आणि 4 चांदण्या. त्यातही विद्यार्थी मित्रो, वरचा जो पंचकोन असणार आहे त्या जोडीची असणार आहे, म्हणजे इकडे एक पंचकोन आपल्याला आलेला पाहायला मिळेल, तर तो पंचकोन विद्यार्थी मित्रो त्याचं तोंड खालच्या साईडने असेल आणि खालचे जे पंचकोन आहे त्याचं तोंड वरच्या साईडने असेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 ही आपली करेक्ट आकृती होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, अजून एक आकृती आपण याच संदर्भात पाहूया. तर त्यामध्ये आपल्याला आकृती फिरताना दिसत आहे. एक गोल आहे विद्यार्थी मित्रो वरती, नंतर त्रिकोण आहे आणि त्यामध्ये 2 बाणं. तर प्रत्येक आकृतीमध्ये ह्या गोष्टी कॉमन आहेत. विद्यार्थी मित्रो, त्रिकोण आणि गोल जशाला तसं राहत आहे, परंतु हे जे बाण आहेत त्यांची दिशा आपल्याला बदललेली पाहायला मिळते.
अगोदर त्यांची दिशा आडवी म्हणजेच होरिझॉन्टल होती, दुसऱ्या आकृतीत ती व्हर्टिकल झाली म्हणजे उभी झाली, परत विद्यार्थी मित्र ती आडवी झाली म्हणजेच बाणाचा आपल्याला परत बाण आडवे झालेले पाहायला मिळतात. तर पुढच्या ह्याच्यामध्ये परत विद्यार्थी मित्र बाणं काय होतील, वर होतील, असे होतील. आणि अशा बाणाची आकृती जी आहे विद्यार्थी मित्र ती आपल्याला वरती गोल असणारी म्हणजेच ऑप्शन 4ची आकृती पाहायला मिळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला प्रश्न काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. यालाच आपण बुद्धिमत्ता, बुद्धीवर आधारित, मानसिक चाचणीवर आधारित प्रश्न असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्र याप्रमाणे आपण त्याला सॉल्व करायचं आहे. घटक पहिला बुद्धिमत्ता आज आपण पाहिला. पुढच्या भागामध्ये विद्यार्थी मित्र आपण जी प्रश्नावली पाहणार आहोत ती बुद्धिमत्ता या घटकाशी निगडीत असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्र आपण घटक क्रमांक 2 म्हणजे जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो व घटक क्रमांक 3 ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणतो तेही आपण अनुषंगाने पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा. विद्यार्थी मित्र आपल्या BEd CET संदर्भात कुठल्याही अडचणी असतील, प्रवेशासंदर्भात कुठल्या अडचणी असतील, शंका कुशंका असतील, नक्कीच आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या प्रश्नाला 100% उत्तर दिलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्र तोपर्यंत चॅनलला ट्यून राहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आमच्या सर्व नोटिफिकेशन्स जे आहेत वेळेत आपल्याला मिळत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.